दयाळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग वरदा हरी विठ्ठल भगवान की जय ईश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय हनुमान की जय भगवान हर हर महादेव भगवान की जय महाराज की जय महाराज की जय सदाशिव की तीर्थाशी अपेक्षा स्थळी वाडे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी आयशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया करून चिंतन करवावे आणि का तो या झाला लोका नाव जगी बहुबरी आयशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया तुका म्हणे आयसे पर उपकारी तुका म्हणे आयसे पर उपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी बहुबरी आयशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूप करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संता सिरंजव चित्ताशी आपुलिया जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करे संतांचा वार करे संतांचा यावर करे संतांचा यावर करे संतांचा यावर करे संतांचा यावर करे मस्तक माझा पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर तीर्थाची अपेक्षा स्थळी वाडे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य
बहुबरी आयशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी काशी विश्वनाथ भगवान माऊली ज्ञानोबा तुकोबाराय दादा हनुमंतराय आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भाऊक सज्जन मायबापांचे सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असो. महाराज तीर्थयात्रेची वर्म जाणून केलेली तीर्थयात्रा तिची फलश्रुती सांगित असताना तुकोबारांनी ती कोणाच्या संगतीत करावी, तिचं फल काय, कशी करावी, कोणाच्या संगतीत करावी. आणि असे जे कोणी सज्जन आपल्या पवित्रतेच्या माध्यमातून वर्म जाणून जी साधना करतात, तीर्थयात्रा करतात, तुकोबाराय म्हणतात त्या कलियुगातली छोट्या मोठ्या प्रकारची नाव आहे, नौका आहे. आणि असे जे कोणी परोपकारी आहे त्या सज्जनाच्या पायावर तुकोबाराय नतमस्तक होतात, आपला माथा टेकवतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या पवित्र तपस्थलीवर न्याहारखेडे खुर्द या पवित्र नगरामध्ये या पांजवाडी रोडला पाटाजवळ ही देवरी वस्ती, या देवरी वस्तीवर आपण सर्वजण इथे येण्याचं अहोभाग्य प्राप्त होण्याचं कारण आहे दादा. त्याच्या पाठीमागे असं विशेष कारण आहे. मासाहेब गंगा भागीरथी जिजाबाई पंडित देवरी या मातेने दादा चारेधाम यात्रा केल्या. चारेधाम यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागे असणारा परिवार, त्यांची मुलं संतोष पंडित देवरी, नंदू पंडित देवरी, जयश्री सुनील मालिक आणि सविता दिगंबर वाळुंज हा यांचा परिवार. आणि एवढा परिवारच आहे का दादा? तुम्ही सर्व सज्जन मायबाप त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांची आज्ञा पाळून आपण सर्वजण इथं आलात. माझ्या गुरुजनांना वंदन करतो, तुम्हा सर्व मायबापांना वंदन करतो. माझ्या भक्तिमयी माता आहे सर्व गुरुजन सर्वांना वंदन करतो. आणि आज मासाहेब जिजाईने दादा आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं, कल्याण व्हावं. कारण ही साधू संतांची भूमी आहे दादा, ऋषीमुनींचा देश आहे. या संतांनी या भोळ्या भाविकांना तरुण जाण्याकरता काही पवित्र सुझाव दिले. यांना सुखद अवस्था प्राप्त होण्याकरता, यांच्या ग्रस्ती जीवनात धन्यता प्राप्त होण्याकरता, मानवदेहाचं कल्याण होण्याकरता त्यांनी काही मार्गाची स्थापना केली आहे. ह्या लोकांमध्ये, ही विश्वामध्ये नांदत असताना संतीये मार्ग स्थापिले. कोणत्या मार्गांची स्थापना केली? करा जपत पानुष्ठान याग. संतीये मार्ग स्थापिले. संतांनी ह्या भोळ्या भाविकांना तरुण जाण्याकरता जप करा, तप करा, अनुष्ठान करा, यज्ञ यागादी कर्म करा, असे आपल्या सर्वांच्या भल्याकरता कल्याणाकरता या मार्गांची त्यांनी स्थापना केली. मग आज त्या स्थापित मार्गावर त्यांच्या बोलण्यावर, त्यांच्या मान्यतेवर विश्वास करून आजही बघा, जो परमार्थ पथाने प्रवास करणारा कोणी सत्वदगामी सज्जन असेल त्यांच्या मान्यतेवर विश्वास करून परमार्थ करतो आहे दादा. जसं त्र्यंबक राजाला जातात ना दादा, नामदेवराची मान्यता काय? वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. वाणीने गंगा गंगा जप केला तरी सगळ्या दोषाचं निवारण होतं. ही मान्यता कोण? मान्यतेला विशेष महत्त्व आहे. मान्यता नामदेवरायांनी सांगितलं ना दादा. मग त्या मार्गाने सगळे प्रवासी आपण सत्वदगामी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी मान्यता नामदेवरायाची आहे ना दादा. त्याच्यावर विश्वास करून लोक त्र्यंबकला जातात, वान्य गंगा गंगा जप करतात, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतात. कुशावर ते करता स्नान, त्याचे कैलासी राहणे, वैकुंठी राहणे, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या. ही मान्यता कोणाची आहे? नामदेवराय सांगतात ना. मग त्यांच्या बोलण्यावर विश्वास करून आज सर्व सत्पथगामी सज्जन मायबाप आपल्या भल्याकरता, कल्याणाकरता, आपला परिवार सुखी व्हावा, आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त व्हावी म्हणून या स्थापित मार्गावर आज सर्वजण त्या मार्गाने प्रवास करतात. मग कोणी जप करतात, पण जप करीत असताना बुद्धी स्थिर होण्याकरता एवढी अनुकूलता आपल्याकडे नाही. ग्रस्ती जीवनामध्ये जप करणं बी शक्य नाही, तप करणं बी शक्य नाही. ग्रस्ती जीवनात अनेक प्रकारची व्यस्तता आहे दादा. अनेक प्रकारच्या व्यस्ततेमध्ये जप तप अनुष्ठान यज्ञ यागादी कर्म करणं ही काही
या जीवाला शक्य नाही दादा. मग याला शक्य काय आहे? असं भोळ्या बाग तुका म्हणे त्यांनी उपकार केला भोळ्या भाविकाला तरावया. मग त्यांना तरुण जाण्याकरता काय उपाय शोधला त्यांनी? त्यांनी पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तो आपुले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय. सोपा मार्ग सांगितला दादा. कारण आमच्या महापुरुषांना साधून दयाळू अंतकरण आहे दादा. मोठी माणसं आपल्या दया कृपा करून सहज सर्वांना शक्य होईल अशा मार्गाचं अनुसरण करतात आणि त्याचं नुसतं दिग्दर्शन करतात. ज्या मार्गाने सहज यांना तरुण जाता येईल असा सोपा मार्ग आपल्या अंगात पाठवे आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता सांगितलं. तीर्थयात्रा करण्याकरता सांगितलं तेही सुद्धा तीर्थयात्रा करीत असताना कोणी बसने करा, ट्रेनने करा, पायी करा, ज्याला जसं शक्य होईल तसं करा. कोणती तीर्थयात्रा केली बसने केली तरी वाया जाणार नाही, ट्रेनने केली तरी वाया जाणार नाही. पण त्यातल्या त्यात पायी जर केली तर विशेष लाभ सांगितला त्यांनी. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. पायी तीर्थयात्रेने 3 प्रकारचे तप होतात दादा. 3 प्रकार. एक कायिक तप होतं, वाणीचं तप होतं आणि मानसिक तप होते. 3ही प्रकारचे तप पायी तीर्थयात्रेमध्ये होते. या शरीराने पायी चालणं हे कायिक तप आहे, मनाने त्या देवतेचा धावा करणं हे मानसिक तप आहे आणि वाणीचा जप करणं हे वाणीचं तप आहे. 3ही प्रकारची तप पायी तीर्थ. मग ज्याला जसं या मार्गाची स्थापना केली जगत कल्याणाकरता, विश्वाचं कल्याण व्हावं या भोळ्या भाविकांना संसार सागरातून तरुण जाण्याकरता सोपा मार्ग त्यांनी सांगितला. सोपीवर मामा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. सोपं सांगितलं बरं का. तुका म्हणले त्यांनी उपकार केला भोळ्या भाविकाला तरावया असा सोपा उपाय सांगितला. मग तीर्थयात्रा कर. मग त्या दृष्टीने अनेक सज्जन पायी करतात, कोणी बसनं करतं, कोणी ट्रेनने करतं. आणि महासाहेबांनी बी 4 धाम यात्रा केल्या. वय झाल्यावर बसने ट्रेनने कसंही जा दादा, पण तीर्थयात्रा करा. मानव देहाचं कल्याण होण्याकरता दुसरा उपाय नाही दादा. तीर्थयात्रा करायची आणि तीर्थयात्रा करत असताना भजन करायचं, नामस्मरण करायचं. माझे बाबा भगवान शंकर आपला स्वतःचा निजी अनुभव पार्वती मातेला सांगतात. हे देवी माझा स्वतःचा अनुभव मी तुला सांगतो. काय अनुभव आहे? उमा कहे मैं अनुभव अपना सतहरी भजन जगत सब सपना. हे देवी हरीचं भजन एक सत्य आहे, जगत सगळं स्वप्नवत आहे. आणि दादा या परिसरामध्ये अनेक महापुरुषांची दया कृपा करून आहे दादा. आज एवढं आम्ही चांगलं पाहतो, इतकी पवित्रता, इतकी पावन, प्रत्येकाच्या चेहऱ्याचा जो जगण्याचा सेंट आहे, जी मस्ती आहे, खुमारी आहे, अर्वाचीन प्राचीन महापुरुषांचा आशीर्वाद आहे ना आपल्याला. निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी बाबा निष्काम कर्मयोगी. त्याचबरोबर आमची गंगागिरी बाबा हा परिसर दादा जो पावन झाला या महापुरुषांच्या दया कृपा करून याच्यामध्ये. गंगागिरी बाबा, नारायणगिरी बाबा, आता विद्यमान काळामध्ये रामगिरी महाराज हे सज्जन निगराणी आहे दादा. त्यांची निगराणी आहे, त्यांची सुरक्षा आहे. साधूचं काम सुरक्षित ठेवणं, समाज सुरक्षित ठेवायचं बरं का दादा. साधूचा दुसरा उद्योग नाही दादा. आणि दुसरा उद्योग करून त्याला साधूही म्हणायचं नाही. आपुले ममता नाही देही जी आपल्याला जी समज आली दादा, ती पवित्र समज अनेकांच्या कल्याणाकरता वापर करायचा. पूजापाठ नाही करून घ्यायची. पूजापाठ करून घ्यायला संत नसतात बरं का. पूजापाठ, प्रशंसा, कीर्ती, मान, प्रतिष्ठा याच्या अलिप्त ज्याचं जगणं आहे केवळ आणि केवळ जगत कल्याण ज्याच्या डोळ्यासमोर आहे. तुका म्हणे संतपणा याची नाव जरी होय जीव सकळांचा, सर्वांचा जीवन होऊन जगायचं. आणि जो ज्या अधिकाराचा येईल त्याला त्याच्या कल्याणाकरता अधिकार तैसा दावियला मार्ग, अधिकार तैसा करू उपदेश. मग त्यांनी सांगितलं बाबा तीर्थयात्रा करायचं मार्ग असा आहे दादा. आता तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे. बाबांचं प्रमाण मी घेऊन टाका. त्या मार्गाने जर गेला कुठं गुंता नाही, अडचण नाही, त्या मार्गाने जा. पण संतांनी जे मार्ग तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे बरोबर त्यांच्या मार्गामध्ये निश्चिंती आहे दादा. नाहीतर परफेक्ट औषधी देणारा साधू मार्गाचं दिग्दर्शन करीत असताना कोणाची घुमजाव झाली नाही पाहिजे, कोणाला धोका झाला नाही पाहिजे, वेळ नष्ट झाला नाही पाहिजे. आता तुम्ही 2 तास आमच्याकरता कीर्तनाकरता इथं आली, देवाची कथा ऐकावी म्हणाली, पण तुमच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. याची जबाबदारी माझ्या ज्ञानोबाच्या व्यास गादीची आहे. नाहीतर तुमचा
तुमचा 2 तास काय किमती नाही का? तर तुम्हाला मूल्यवान वेळ आहे दादा. तुमचा समय नष्ट करणं ते पाप आमच्या माथी बसेल दादा. तुमच्या पदरात काहीतरी पडलं पाहिजे. कथा कीर्तनाचा लाभ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर तीर्थयात्रा करायचा लाभ झाला पाहिजे. तीर्थयात्रा करायची आपल्या मनाने करायची. आपुल्या मते उगाचे चिखल कालवू नको रे, अनुभवा विनमान डोलवू नको रे. माझी सोयरा दिदी म्हणते. मग काय का संत संगतीने उमज अनोळी मनी पुरती समज, तया विनेत्रपाती हलवू नको रे. हरिभजना विन काल घालवू नको रे, अनुभवा विनमान डोलवू नको रे. आपुल्या मते उगाची चिखल कालवू नको रे. आपल्या मनाने परमार्थ करायचा नाही त्याचा. मग कसं करायचा? त्यांनी जसा केला तसा करायचा. त्यांनी जपलं ते जपायचं, त्यांनी केलं ते करायचं, त्यांनी सांगितलं ते ऐकायचं. मग त्यांनी सांगितलं तीर्थयात्रा करण्याकरता, मग तीर्थयात्रा करण्याकरता त्यांनी सांगितलं त्याची फलश्रुती तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात बाबा तीर्थयात्रा करा, पण ती तीर्थयात्रा आपल्या मनाने करण्यापेक्षा वर्म जाणून जर तीर्थयात्रा केली तर त्याचा काय लाभ होतो? अभंगाचं प्रथम चरण. तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा, तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. हे जाणावे ते वर्म बहुपुण्य, जाणावे ते वर्म बहुपुण्य. बहुबरी ऐसी, बहुबरी ऐसी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. जाणावे ते वर्म बहुपुण्य, जाणावे ते वर्म बहुपुण्य. बहुबरी ऐसी, बहुबरी ऐसी, बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. बहुबरी ऐसी भाविकाची जोडी. तीर्थयात्रा कशी करायची आणि त्या तीर्थयात्रेची फलश्रुती, तिचं फल तुकोबाराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाढे धर्म, जाणावे ते वर्म बहुपुण्य. वर्म जाणून साधना करा. महापुरुषांनी जशी केली तशी करा दादा. परमार्थ आपल्या मनाने करायचं नाही, देखावेखी करायचा नाही. लोकमान्यता प्राप्त होण्याकरता तर मुळीच करायचं नाही. लोकमान्यता प्राप्त व्हायला लागतं काय? एक पंढरपूरची वारी केली ते लोक पाया पडायला लागून जातात. त्याला काय अवघड नाही एवढं फार. लोकमान्यता प्राप्त करायची, एक पारायण केलं का लोक पाया पडायला लागून जातात. एक वारी जरी केली पायी पायी तरी लोक पाया पडायला लागून जातात. लोकांनी पाया पडण्यात का परमार्थ करू नका दादा. लोकमान्यता प्राप्त होण्याकरता परमार्थ नाहीच. लोकमान्यता हा लल्लाठीचा भाग आहे. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. तुकोबाराय बार बार मनाला फटकायत राहायचे. मना धना करता, माना करता लय वनवन करू नको. लोटा लाटी धक्काबुक्की, कोणाला रडवू नको, काही करू नको. बऱ्याच वेळेला लोटा लाठी केली जाते बरं का माना करता. लोटा लाटी धक्काबुक्की करायचे नाही. प्रारब्धात आहे ते कोणीच नेणार नाही, प्रारब्धात नाही ते कोणी देणार नाही.
तुमचं प्रारब्ध राजा व्हायचं असेल तर तुम्ही राजा होऊ शकता दादा, पण त्याच्याकरता लई वन नाही करायची. करीत असताना परमार्थ करा दादा, पण कसा करा? त्यांनी जपलं ते जपा, त्यांनी केलं तसं करा. वर्म जाणून त्यांनी साधना केली, वर्म जाणून परमार्थ केला. जप करा, तप करा, अनुष्ठान करा, यज्ञ यागादी कर्म करा, पायी तीर्थयात्रा करा, पण देखाविखेने आपल्या मनाने करू नका. फलश्रुती पाहिजे ना दादा, फलश्रुती पाहिजे ना. कारण मी सांगितलं ना, कथा कीर्तनाला आपण आलो इथं काही फल मिळालं पाहिजे, काही आपल्या पदरात पडलं पाहिजे. याच्याकरता कथा कीर्तन आहे दादा. कथा कीर्तन म्हणजे टाइमपासचं साधन थोडंच आहे दादा. लोकांनी बनवलं तो भाग वेगळा, त्याला आम्ही तरी काय करणार आले. आमचे लाखो महाराज समय नष्ट होऊ नये याची काळजी घेतात, बरोबर, आणि घेतली पाहिजे. वेळ असा घाला पाहिजे, असा वेळ वाया घालू नका दादा. वर्म जाणून जाणावे ते वर्म बहु पुण्याची प्राप्ती आहे दादा, पण वर्म जाणून केलं तर. आणि आणखी काय लाभ आहे? स्थळी वाडे धर्म. स्थळी वाडे धर्म म्हणजे काय होतं दादा? त्याच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो, या सज्जनाच्या. त्याच्या घराला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो, त्याचं जीवन तीर्थरूप बनतं. स्थळी वाडे धर्म. कारण सकळ चिंतामणी शरीर, जरी जाय अहंकार समूळाशा, निंदा हिंसा नाही कपट दे बुद्धी, निर्मळ स्फटिक जैसा. या सज्जना ज्याने तीर्थयात्रा केली दादा, त्याचा प्रत्येक पॉईंट शीतल बनतो, शांत बनतो, पवित्र बनतो. तीर्थयात्रेचं फल आहे स्थळी वाडे धर्म. त्याच्या जागेला तीर्थाचा दर्जा, त्याच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो. अगोदरचं शेगाव होतं, माझे गजानन बाबा आले, क्षत्र शेगाव. अगोदरचं देवगाव होतं, तुकोबरायचा प्रागट्य झालं. आठवे मूळ पुरुषोत्तम बाबापासून जरी साधना असेल तर तुकोबर आहे, देवला प्रकट झाले श्री क्षेत्र देहू. अगोदरचं बी आळंदी क्षेत्र होतं दादा. इंद्र येऊन या भूमीशी, याग संपादिले हरणशी, इंद्रायणी इंदुरशी, पंचकृषी यापासून येथे त्रिवेणी गुप्ताशी. महत्वपूर्ण क्षेत्र आहे आळंदी. अगोदर इंद्रादिक देवांनी ते तपश्चर्या केलेली आहे. हे सगळं जरी, पण माऊलीने समाधी घातल्यामुळे देवाची आळंदी झाली. विठ्ठल वाडे धर्म. अहो एवढं कशाला? माझ्या तुकोबर आहे, भंडारा डोंगरावर साधना केली, तपस्या केली. क्षत्र भंडारा, डोंगर भांडार, क्षत्र बदले डोंगर. आज डोंगरावर कोटीनी मंदिराचं आयोजन आहे दादा. काही कोटीचं मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. तसं माझी तुकोबर आहे श्रीमंतच होते बरं का दादा. लोकांनी उगाच श्रीमंती दरिद्री होती, त्यांच्या पदरात दरिद्री टाकून दिली. तुकाराम महाराज ज्याच्या 8 पिढ्या व्यापाराच्या आहे दादा, त्याला गरीब कसं म्हणता रे तुम्ही? हे सज्जन गरिबी आपल्या हाताने लुटालूट करतात ना दादा, लुटालूट करतात. आणि त्या लुटालूटमुळे त्यांचं वैभव आणखी वाढत राहतं, त्यांचं वैभव पुन्हा वाढत राहतं. मला मनस्वी आनंद होतो. अशी काही ज्या सज्जनांनी आपल्या दैवी संपत्तीद्वारा माझ्या प्रभूंचे प्रसाद दिला, ते आमचे आभासारखे अनेक सज्जन आहेत दादा. इथं महान महान विभूती आहे. माझ्या प्रभूंनी प्रसाद थोडं लुटीत राहतं, वाटीत राहत थोडंसं. तुम्हाला सोबत येणारी पुंजी फक्त एवढीच एक आहे. तुम्ही जीवनामध्ये काय केलं? बरीच काही माणसं म्हणतात मेला तो सोयला लागला, सोयला नाही लागला, त्याने जीवनभर काय केलं हिशोबाला प्रारंभ होऊन जातो ना दादा. असं काय करतात तुम्ही? सोयला तुम्हाला चुकीची कल्पना दिली कोणी, सोयला लागला, सोयला नाही. त्याने जन्मभर केलं काय, लगेच ज्या दिवशी गेला का त्या दिवसापासून सुरुवात होते, त्याच्या हिशोबाला प्रारंभ होतो. हिशोब द्यावा लागतो बरं का दादा. लय गाफील राहायचं नाही. लय माणसं गाफील झाले हो. तीर्थयात्रा नको, भजन पूजन नको, काहीच नको म्हणतात. त्यांना असं वाटतं गेला कोरोना आता. ए दादा असं काय करतं? कोरोना लय लांब नाही ना आता. कुठं तरी एखाद्या पाटाच्या आड नाही तर एखाद्या गिरीकंदराच्या आड जाऊन बसला असेल त्याला काय उडी घाल. भजन बंद पडलं का उडी घातलीच त्यांनी. विठ्ठल माझे दादा हनुमंतराय म्हणतात जीवनामध्ये संकट कधी येतात. प्रभू रामरायाने विचारलं, प्रभू दादा हनुमंत एवढी आघोड कामं कशी केली दादा तू? दादा हनुमंतराय म्हणले, प्रभू खरंच आहे, सगळे खाणारेच भेटले मला रस्त्याने, सुरसा लंकेनी सगळे खाणारे भेटले, पण कसं आलो? प्रभू खरं सांग. सो सब तव प्रताप रघुराई, नात न कचू मोहरी प्रभुताई. प्रभू हे सगळं तुझ्या कृपेचं फल आहे दादा. वैभव टिकवा दादा, आपलं जपा दादा, जपा, वैभव टिकवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट,
दादा हनुमंतराय म्हणतात, प्रभू खरं सांगू तुम्हाला जीवनात संकट कधी येतात का हनुमंत प्रभू विपत्ती तब सोयी जव तव सुमिरन भजन न होई. मालिक जेव्हा तुझं भजन पूजन होत नाही तेव्हा जीवनामध्ये संकट यायला लागतात. तुकोबारे दरिद्री नव्हते, संकट तेव्हा येतात दादाच्या. यांनी मान्यता काय आहे, साधू संतांच्या मान्यतेकडे लक्ष द्या दादा. त्यांनी सांगितलं ना दादा, सुखी होण्याचा तुका म्हणे हेचे सुखाचे साधन शेवी अमृत पान एका भावी. त्यांनी मान्यता ज्या विषयाला दिली दादा त्याला पकडा, त्याला धरून राहा आणि त्या मार्गाने यशस्वी व्हाल दादा. तुमच्या जीवनामध्ये क्रांती होईल, उन्नती होईल, रोज जगणं ऊर्ध्वगतीकडे राहील दादा. असं एक काम करा, त्यांनी जपलं ते जपा. स्थळी वाडे धर्म, तुमच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होईल. तुमचं घर तीर्थरूप बनेल, परिवार तीर्थरूप बनेल आणि तुमचं जीवन तीर्थरूप बनेल. मग पूर्वीच्या काळामध्ये पत्रव्यवहार करायचे ना दादा, आमचे बुजुर्ग जुनी मंडळी ते प्रारंभ तीर्थरूप असं लिहायचं बघ. प्रारंभ तीर्थरूप पसंत करायचे, तीर्थस्वरूप असा प्रारंभ करायचे. आणि ज्यांना काय सन्माननीय तीर्थस्वरूप असा प्रारंभ करायचे. म्हणजे त्या सज्जनाचं जीवन तीर्थरूप. स्थळी वाडे धर्म जाणावे वर्म जाणू नये, जाणावे ते वर्म भो पुण्य. पुण्य प्राप्ती करता काहीतरी आशेने माणसं साधना करतात. केली पाहिजे दादा, केली पाहिजे. गरीब आणि खरं सांगू दादा, कोण्या सज्जनाने आपल्या ऐश्वर्य आपलं वैभव टिकण्याकरता एक काम करा दादा. एखादा महिना थोडा बाहेर काढायचा, छत्रावर काढायचं 1 महिना, 12 महिन्यातून तुमचं वैभव टिकण्याकरता. नाही तर उगाच मी हे सांगत होतो, आमच्या तुकाराम महाराजांच्या पदरामध्ये दरिद्री टाकून दिली लोकांनी. दरिद्री नव्हती. 8 पिढ्या व्यापाराच्या ज्याच्या आहे त्याला दरिद्री कसं म्हणतात. आणखी सांगू, महाराज किती श्रीमंत होते सांगू तुम्हाला. आज आळंदीला जर तुम्ही गेले, ऐका ना, आळंदीला जर गेले, माऊलीची समाधी मंदिराच्या पुढे जो दगडी मंडप आहे तो माझ्या तुकोबारांनी बांधला आहे बरं का दादा. असं काही चुकीच्या कल्पनेने जीवनामध्ये चुकीच्या कल्पनेने माणसं आपला रास करून घेतला. महत्त्वपूर्ण गोष्टी त्यांनी जपलं ते जपायचं. त्यांनी त्यांच्या वैभवामध्ये त्यांनी केलं काय दादा, आपलं वैभव टिकवण्याकरता आपल्या जगण्याचा सेंट वाढला पाहिजे. तुमच्याकडे पाहिल्यावर अरे आम्ही सुद्धा कीर्तनकार म्हणून नाही फिरला पाहिजे दादा. कीर्तनकार तर मामूली गोष्ट आहे. लहान लहान लेकरं कीर्तनाच्या बॅगा घेऊन फिरू राहिले. काय महत्त्व आहे त्याला, काही फार काही असं विशेष आहे काय. कीर्तन करणं म्हणजे कीर्तनकार म्हणून जगणं म्हणजे काय फार विशेष नाही. लोकांचा सखा म्हणून जगा दादा. आमचा सखा आला, आमचा जीवलग आहे, आमचा जीवलग आहे. माझ्या देशाचा कोणी ऋषी आहे, कोणी महापुरुष आहे, हा परिचय आपला असला पाहिजे. सर्वांचं जीवन म्हणून जगा दादा. परमार्थ पद असा पद आहे, यावर खूप आनंद आहे, खूप आनंद. प्रपंच लहान असेल मोठा असेल काय मतलब नाही दादा. काय जगायला काय अनुकूल आहे काय प्रतिकूल आहे पाहू नका, पण जे जपायचं ना दादा त्यांनी जपलं ते जपायचं. स्थळी वाडे लाभ, स्थळी वाडे धर्म, तीर्थाची अपेक्षा, स्थळी वाडे धर्म. आता इथं हे अस्तित्व प्रसन्न कशामुळे आहे, साधू संतांची भूमी आहे, ऋषीमुनींचा देश आहे. इथं त्यांनी साधना केली, तपस्या केली. काय प्रतिकूल आहे अनुकूल काय पाहिलं नाही. पाहणार धर्मरक्षणा करता कोणी तंबोरा चिपळ्या घेऊन, माझी मीरा दिदी एक राज दुलारी एक राजकन्या रात तंबोरा चिपळ्या घेऊन भजन करतात. सोडा रे दादा, हे सगळे सोडा रे. काय करतात तुमच्या जीवनामध्ये शेंट येण्याकरता. शेंट येणं महत्त्वाचं आहे. जगण्याची एक मस्ती, एक खुमारी आली पाहिजे. तुम्हाला पाहिलं कोणाला आनंदच झाला पाहिजे अशी मस्ती जीवनात आली पाहिजे. आणि ती मस्ती तीर्थयात्रा करा, वर्म जाणून साधना करा. त्यांनी जसे आजही बघा ना, आता पैठणला जाणारे तुम्ही वारकरी आहात, पैठणला जर गेले स्थळी वाडे धर्म, मी कशाकडे सांगतो, नाथ बाबाच्या समाधी दर्शन झालं, नाथांचा वाडा पाहायला जातात. स्थळी वाडे धर्म, नाथाचा वाडा पाहायला जातात. तर लोक देहूला जरी गेले, महाराजांच्या ते मंदिरावर गेले, पांडुरंगाचं दर्शन घेतलं का, तुकारामाचं राहतं घर पाहायला जातात. स्थळी वाडे धर्म. अरे त्यांच्या घराला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतं ना दादा. त्यांचं घर पावन, त्यांचा परिसर पावन, त्यांचं गाव पावन, त्यांचा परिवार पावन होतो. पण केव्हा जाणावे ते वर्म बहुपुण्य, पुण्याची प्राप्ती. स्थळी वाडे धर्म हा लाभ आहे. पण संगती दादा, साधना करा पण चांगल्या संगतीत करा. माणसं काय करतात, गडबड करतात जरा जगायची गरज. लोकमान्यता प्राप्त होण्याकरता कोणाच्या संगतीमध्ये राहतात. पण सांगू दादा,
चुकीच्या थोडा जरी चुकीच्या संगतीत माणूस गेला त्याचं सामान्यीकरण व्हायला वेळ लागत नाही दादा. चुकीचा रंग चढ, कारण मनाचा स्वभाव पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया वैसा. मनाचा स्वभाव तसाची, ज्याच्या संगतीत मन गेलं का तिथंच रंगून जातं तिथंच. म्हणून मारी मीरा दिदी देवाला म्हणते, प्रभू रंग दे चुनरिया श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. ए श्यामा ए गिरधर लाला माझी चुनरी रंग म्हणते. मीरा एखादा रंग पसंत केला तर लाल ना रंगाऊ मैं हरी ना रंगाऊ अपने ही रंग में रंग दे. तुझ्या रंगामध्ये माझी चुनरी रंगव. का बरं आग्रह धरते मीरा दिदी. मीरा दिदी म्हणते, ऐशी रंग दे तो रंग नाही छुटे धोबिया धोये चाहे सारी उमरिया. या धोब्याने जीवन माझे कपडे आपटवले तरी माझा रंग सुटला नाही पाहिजे. असा पक्का रंग माझ्या प्रभूचा रंग आहे. प्रभूचा रंग तुका म्हणे मनास रंगाचा रंग बैसला बंग एकवीत. माणसाच्या थोडी जरी सामान्याच्या संगतीत गेला माणूस सामान्यीकरण व्हायला वेळ लागत नाही. म्हणून फार सांभाळून जागा दादा. चुकूनही दादा खरं सांगू, तुम्हाला मान असेल नसेल काय नाही, काही मतलब नाही. जगात प्रपंच लहान असेल मोठा असेल, जगायला काय अनुकूल आहे प्रतिकूल आहे पाय काही पाहू नका दादा. खायला असेल नसेल काही मतलब, पण थोडी जरी चुकीची संगती मिळाली दादा जगण्याचं कारण मत प्रयत्नाने ही पवित्र पावन अवस्था प्रत्येक सज्जन तयार करतो दादा. ही माणसं तयार होतात आणि तयार झालेली माणसं थोडा जरी चुकीच्या संगतीमध्ये गेला तर त्याच्या मनावर चुकीचा रंग चढून तो आणि त्याचं जगण्याचं सामान्यीकरण होतं. विठ्ठल प्रथम चरणामध्ये कशी करायची, वर्म जाणून साधना करायची, तपश्चर्या करायची, तीर्थयात्रा करायची आणि त्याचा लाभ फलश्रुती बी स्थळे वाडे धर्म. पण संगती कोणाची करायची अभंगाचं दुसरं चरण आहे. बहुबरी आईसी भाविकाची जोडी. ज्याच्या संगतीमध्ये जीवनाचा एक क्षण वाया जाणार त्याची संगती करा दादा. काळ नाही घडी जात वाया. एक क्षण तुमचा आणि अतिशय किमती वेळ आहे दादा. असं काय करता आपण असावधानीमध्ये जगतो तो भाग वेगळा. आपल्या वेळेचं मूल्य नाही. बरं मृत्यूतिथी माहीत नाही. माणसं असावधान का बरं. मृत्यूतिथी माहीत नाही. एखाद्याला सांगू त्या बरं 20 मे कीर्तनात तरी बसल का ते. 20 मे माझी मृत्यूतिथी आहे असं ज्याला कळालं दादा काहीच गोड लागायचं नाही. इथं दादांनी स्वयंपाक केला, देवरी बंधूंनी स्वयंपाक केला, तुम्ही जेव्हा म्हणशील मी चाललो. 20 मे 20 मे. पण ही 20 मे कोणाला अजून मृत्यूतिथी माहीत नसल्यामुळे माणसं असावधान आहे, गाफील आहे. मृत्यूतिथी कळत नाही दादा.
पण जावं लागणार एवढं ध्यानात ठेवायचं. मग जायच्या अगोदर अशी तयारी करा. कधी बोलावा झाला कीर्तनातून जरी बोलवलं तरी जायची तयारी ठेवली पाहिजे. कीर्तनात बोलावणार नाही माझा प्रभू बोलावणार नाही तर बोलवलं तर भाग्य समजायचं. कारण कीर्तनात का बोलवणार नाही? सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची काळीची आज्ञा नाही. कथेच्या काळाचा त्याला आज्ञा नाही काळाला. कथा काळामध्ये आपल्या लेखणे बंद असतात बरं का दादा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, इथून माणसं उचलता येत नाही. त्यांना माहिती आहे कीर्तनातून जर माणसं उचलायला लागलो आपण तर कोणीच कीर्तनाला यायचं नाही. तू काल कीर्तन तू उचलला म्हणशील, कोणी यायचं नाही कीर्तनाला यायचं नाही. त्यांना माहीत आहे कीर्तनातून माणसं उचलायची त्यांना परवानगी बी नाही, उचलता येत नाही नियमाने. कारण धर्म टिकवायचा ना दादा, अस्तित्व प्रसन्न ठेवायचं ना, आनंदी ठेवायचं ना, धर्मरक्षण करता कीर्तनातून माणसं त्यांना उचलता येत नाही. आणि कीर्तनामध्ये बरीच त्याचे गुप्तचर असतात बरं का दादा. माझ्या प्रभूचे कीर्तनामध्ये गुप्त रीतीने लिखाण करणारे त्याला काय म्हणतात? चित्रगुप्त. चित्रगुप्तचं लिखाण चालू आहे. आपलं प्रत्येकाचं लेखन, माझंही चालू आहे, तुमचंही चालू आहे, फक्त तुम्हाला आपल्याला माहीत नाही. आपलं लिखाण चालू आहे, असं लिखाण प्रत्येकाचं चालू आहे. का सतत आयुष्याचं मोजमाप करीत राहतो दादा, पण एवढ्या वेळेला त्याच कथेचे काळेची आज्ञा नाही. मला हे सांगायचं आहे दादा, भावीच्या संगतीत राहा. तुमच्या केसाला धक्का लागणार अशी संगती करा दादा. तुमचं चारित्र्य हनन होणार नाही. तुमच्या कुठल्या प्रकारच्या तुमच्या केसाला धक्का लागणार अशी संगती करा दादा. बहुबरी आईशी भाविकाची जोडी. भाविकाचं काम काय? भाविकाने सुद्धा थोडी जरी भाविकाची सुद्धा संगती चुकली म्हणून माझे तुकोबाराय भाविकाला विनंती करतात, ऐका भाविक जन, वाल कोण कोणते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहो. भाविकाला सुद्धा विनंती केली तुकोबारायांनी, भाविका तुझा अखंडता टिकवायची असेल, तुमची भावुकता टिकवायची असेल तर कुतर्क्यांच्या नादाला लागायचं नाही. ऐका भाविक जन, वाल कोण कोणते, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मराहू. सज्जन माणूस, सज्जन तो भला, नित्य भजे जो विठ्ठला. ज्याचा सर्व काळ ईश्वर चिंतनामध्ये जातो त्याची संगती करण झाली. संगती फार महत्वाची आहे. कारण संगे वाडे शीन, संगे घडे भजन, त्रिविध जन बहुदेवा. तुकोबारांतात याची गुन्ह्याला सांगाचा कांटाळा, दिसता ती डोळा नाना छंद. तुकोबारांतात कलियुगी बहुकुशळे जन, छळतील गुण तुझे गाता. कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण एक धीर देईल जीवा. कलियुगी बहुकुशळे जन, छळतील गुण तुझे गाता. मजा संध्य झाला दुईसवा, भजन करू देवा किंवा नको. त्याची संगती करा दादा. तुम्हाला सत्कर्म आवडलं पाहिजे, तुम्हाला सदाचरण आवडलं पाहिजे, सज्जनाची संगती आवडली पाहिजे, नामस्मरणावर तुमचं प्रेम जडलं पाहिजे, सदाचरण, पुण्य, परोपकार या सगळ्या गोष्टी आवडल्या पाहिजे. ही सज्जनाची संगती. सज्जनाच्या संगीत एक क्षण वाया जात नाही दादा. बहुबरी आईशी भाविकाची जोडी. भाविकाच्या संगतीत राहा. संगती चुकली का दादा? म्हणून दादा सगळं काही करा पण संगती चुकू देऊ नका. संगतीच्या माध्यमात त्याच्या संगतीत राहा. अहो या सज्जनाच्या संगतीत द्यायचं नाही, त्या अभंग आठवतात, नाही त्या चाली आठवतात यांची संगतीमध्ये. आणि काहींच्या संगती आहे त्याचा मुर्दा होऊन जाते. अशी संगती करायची करा. तुम्हाला नाही ते चांगल्या गोष्टीचं स्मरण झालं पाहिजे, देवाचा आठव झाला. सज्जनाच्या संगतीमध्ये देवाचा आठव होतो बरं का दादा. त्यांच्याकडे पाहिलं बरोबर, त्यांचा ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ. माझ्या बी माळी उघड्या आहे. का बरं आहे? मला असं वाटतं माझा हेवा कोणी करेल, आपल्याकडे एखादी तरी पाहिजे बाबाला एवढे आहे. दादा खरंच सांग, प्रत्येक कुळामध्ये एक तरी हरीचा दास पाहिजे. एक तरी हरीचा दास, एक तरी. मी आम्ही बार बार म्हणतो त्या सज्जनाचं स्मरण होतं. कोण? सरसंघचे संचालक मोहन भागवतजी. मागं त्या सज्जनाने एक ट्वीट केलं होतं. काय केलं होतं ते म्हणाले, आज समाजामध्ये लोकांमध्ये अशी पद्धत झाली, छोटा परिवार सुखी परिवार.
एक मुलगा एक मुलगी, बरं काही तर एकच मुलगा आणि एकच मुलगी याच्यावर समाधान मानतात. पण त्या सज्जनाचं म्हणणं असं होतं, विचारवंत चुकून बोलत नाही बरं का, त्याचा अर्थ काढणारे वेगळे असतात, पण विचारवंत जे बोलतात त्यांच्या गांभीर्याने कधी विचार केला पाहिजे. विचारवंत चुकीची समज, त्यांची चुकीची समज नसते आणि चुकीचा सिद्धांत लोकांमध्ये मांडित नाही जातात. अबाधित सिद्धांत लोकांच्या पुढे मांडतात. तो सिद्धांत कुठल्या काळात कोणी बाद करणार नाही, खंडित करणार नाही, तुमचं बोलणं कोणी पुसट करणार आहे. त्यांनी सांगितलं ही जी कल्पना आहे कालांतराने हे कमी 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 तो कालांतराने तो समाज नष्ट होऊ शकतो, ही भीती आहे. आणि आणखी माझ्या तुकाराम महाराजांनी ट्वीट केलं. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या कुळामध्ये एकही हरीचा दास नाही, जय कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. ज्या कुळामध्ये एकही हरीचा दास नाही, कालांतराने ते कुळ नष्ट होऊ शकतं. विठ्ठल तुकोबा म्हणतात, धरी धरी आठवण माने संताचे वचन, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. बहुबरी आयशी भाविकाच्या संगतीमध्ये गण ल्यावा वाटतं, माळा घालावी वाटते, भजन करावं वाटतं, सत्कर्म करावं वाटतं, सजाचरण करावं वाटतं, तीर्थयात्रा करावी वाटतात. हे सगळे भाविकाच्या संगतीमध्ये पवित्रतेची शिकवण घेण्याकरता कुठं जायचं, एखाद्या भाविकाची संगती करायची, बस झालं का. पवित्रतेची शिक्षा दीक्षा घेण्याकरता कुठं गुरुकुलात जाऊ नका, संगती चांगली करा आणि त्या संगतीमध्ये जगण्याचा आनंद मिळाला पाहिजे, त्या संगतीचा लाभ मिळाला पाहिजे. नाही तर काहीची संगती खाऊ का तुलाच आहे, काही दिवस संगती राहतात आणि खाऊ का तुला, खाय बाबा मग. अशा संगतीत राहायचं नाही. हे खाणारे कलियुगी बहुकुशळ जन. आणखी सांगू, स्वार्थे बुडविली आचरणे. तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली, स्वार्थे बुडविली आचरणे. स्वार्थापोटी माणसं आचार भ्रष्ट होऊन गेले दादा. स्वार्थाने फार किमया केली दादा. स्वार्थाने या विश्वामध्ये चांगली चांगली माणसं भ्रष्ट झाली दादा. स्वार्थे बुडविली आचरणे. आपली कुलीनता सांभाळा, आपली शालीनता सांभाळा, आपलं वैभव टिकवा. आणि दादा आमच्या मातांची कुलीनता शालीनता सांभाळा बरं दादा. याच माध्यमातून हे सगळं काय घडतात. मासाहेबांनी पती गेल्यावर काय करणीय काय आहे. पती गेले ना दादा, पतीची सेवा जीवनभर करायची आणि पती गेल्यानंतर काही करायचं. बस मला देवाशिवाय कोणी नाही या भावाने जगायचं. शेवट आपला कसा होईल याच्याकरता चुकीचा शेवट होऊ नये, माझ्या प्रभूचा आश्रय करायचा, दुसरा आश्रय करू नका. त्या भाविकाची संगती करा. आजही बघा, ज्या गावामध्ये एखाद्या सज्जनाचं आवागमन आहे, भाविकाचं आवागमन आहे, ते गाव सुरक्षित आहे. ज्या परिवारामध्ये निष्काम साधूचं येणं जाणं तो परिवार सुरक्षित आहे. आणखी सांग, ज्या सज्जनाची संगती चांगली तो सुरक्षित आहे. दादा सुरक्षा कर, प्रत्येकाला सुरक्षेची गरज आहे. आपण तर फक्त यांची सुरक्षा, यांची या माता सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही आणि यांची सुरक्षा कोणाकडं, शासनाकडे देऊ राहिलो. शासनाला सांगू राहिलो यांना सुरक्षित ठेवा, यांना सुरक्षित. अरे गेंद्या काय तुझ्या भाकरीच खातो काय नसतं. ते कुठं सुरक्षा देतील यांना. रे त्यांचं त्यांना पडलं आणि यांना सुरक्षा कुठून देतील दादा. तू काय नुसत्या भाकरीच खातो काय, तुझ्या हातात नाही. तू ताकद नाही झाली काय पाहिली यांच्याकडे बुऱ्या नजरेने कोणी पाहिलं. एवढं तेच तुमच्यामध्ये असलं पाहिजे, तुमच्यात असलं. कुठं यांची सुरक्षा शासनाकडे. ते बिचारे व्यस्त आहे दादा. त्याला कुठं कोणाला सुरक्षा देणार आहे, कोणाला सुरक्षा ते देऊ शकत नाही. सुरक्षित जागा, सुरक्षित स्थळच, सुरक्षित सज्जनच तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. त्याच्या केसाला धक्का लागून आश्रय त्याचा करा दादा. तुमची सुरक्षित राहिली पाहिजे. अस्तित्व प्रसन्न राहणं, आनंदी राहणं सुरक्षित का आहे दादा. आपण सर्व सुरक्षित का हो. ज्ञानोबा तुकाची लेकरं म्हणून जगतो. जाणता राजा महाराष्ट्रभूषण छत्रपती शिवरायाचे संतान म्हणून जगतो, म्हणून सुरक्षित आहे दादा. मोठ्याच्या नावाखाली आपलं जगणं चालू आहे दादा. आपल्याकडे काही, आपण निर्बल झालो, शक्तिहीन झालोय, निर्बल झालो. आपल्याकडे कुठलं असं तेज राहिलं नाही दादा. जी तेज पाहिजे ते तेज राहिलं नाही दादा. सतेज आपण मोठ्यांच्या नावाने जगत दादा. जाणता राजा महाराष्ट्रभूषण छत्रपती शिवरायाची संतान आहोत. ज्ञानोबा तुका संतती आहोत, लेकरं आहोत.
बडो की संतान, फार मोठ्याची लेकरं आहे दादा, म्याव करायचं नाही. मजबूत जीवन, धैर्यवान, ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग. सज्जनाच्या संगतीत राहा. तुमच्या केसाला दाखल बहु बरी आईशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया. जीवनाचा एक क्षण वाया जाऊ नये याची काळजी घ्या. ना अशी संगती करा, अशा संगती तीर्थयात्रा करा. नाहीतर चुकीच्या संगतीमध्ये गेल्यावर काय होतं दादा, काय होतं माहीत नाही तुम्हाला. आमचे नाथ बाबा, आमचे पूज्य संत मुरारी बापू द्रष्टांत सांगतात. नाथ बाबांनी आता बसेस काढतात ते आमचे महाराज मंडळी, यात्रा ट्रिप काढतात बघा, काढतात काय यात्रा. नाथ बाबा यात्रा ट्रिप काढायची. मग नाथ बाबाकडे बुकिंग राहायचे. येवला तालुका, चांदवड, नाशिक, नांदगाव सगळे हे सगळे मालेगाव सगळी मंडळी जायची नाथ बाबा. नाथ बाबा मला यायचं, नाथ बाबा मला यायचं. मग बुकिंग नाथ बाबाकडे असायची. नाथ बाबा त्यांची बुकिंग करायचं, चला बाबा ये तू बी ये, तू बी ये. पण नाथ बाबाकडे एक डाकू बी आला. लोक म्हणायचे बाबा नाथ महाराज हा डाकू आहे, पण साधूला काय डाकू काय, चल बाबा. त्यांना असं वाटतं याचं सुटलं तर सुटून जाईल, चोऱ्या करायचं याचं सुटलं तर सुटून जाईल. त्याला बी घेतलं बरोबर. निघाल्या गाड्या, बरं गाड्या निघाल्या. सुरुवात आज अशी केली, ओंकारेश्वर, उज्जैन. हा डाकू लोक नाही म्हणतात बाबा नका हो, नाथ महाराज या डाकूला घेऊच नका हो, हा गडबड केल्याशिवाय राहायचा नाही. याचा गडबडी स्वभाव आहे, याने गावाला त्रास झाला. याच्या कचेरीमध्ये सुद्धा फोटो लागलेले आहे, नका याला बरोबर घेऊ. पण नाथ बाबा साधूचं हृदय, अंतकरण कोमल असतं आणि चाडी ते कोमल अंतकरण साधू असतं. नाथ बाबांनी चला घ्या. पण दादा ओंकारेश्वरचा उज्जैनच्या मुक्कामालाच गडबड सुरू झाली. शिप्रामाईवर स्नानाला करता गेले आणि दादा हा बाबा उगा नाही बसला, हा कपड्यांजवळच राहिला. याने चोरी बिरी काय केलं नाही. याची बॅटरी त्याच्या पिशवीत, त्याचा तांब्या याच्या पिशवीत, याचे कपडे त्याच्याकडं, याचा टावेल याच्याकडं, याची अंडरपॅन्ट त्याच्याकडं, असं इधर उधर केलं फक्त त्याने. सकाळी झालं, लगेच पुकारा झाला, उज्जैनलाच पुकारा झाला पहिल्याच मुक्कामाला. नाथ बाबा तुम्हाला म्हणलं होतं गडबड सुरू झाली बघा. त्याला बोलवलं, का रे दादा, अरे तू तर आम्हाला असं वाटत होतं ही विचार सुटून जातील, चोरी करायचं तू सोडून दे. नाथ महाराज मी काय चोरी केली नाही. मग तू इकडं याचा तांब्या त्याच्या पिशवीत, त्याची बॅटरी इकडे, ही हा उद्योग का बरं केला. महाराज म्हणले मला विसर पडू नये म्हणून हा उद्योग केला. असे कोणाच्या संगतीमध्ये गेलं तर माझं विसरायचं नकोच. अरे चांगल्या गोष्टीची शिकवण करून घ्या. सज्जनाच्या संगतीमध्ये केसाला धक्का लागायचा. तुमची साधना, तुमचं मानवाचं कल्याण भल्या करता संगती चुकू देऊ नका. आणि अशी जी संगती आहे, स्वतः साधना करतात, अनेकाकडून करून घेतात, ते कोण आहे कलियुगातले अभंगाचं तिसरं चरण. करोनी चिंतन करवावे आरेखा, करोनी चिंतन करवे अनेका, करोनी चिंतन करवे अनेका. करोनी चिंतन करवावे अनेका. स्वतः कलियुगातली छोट्या मोठ्या प्रकारची नाव आहे. नौका आहे. नौकेचं काम काय. नौकेचं काम नदी पार करणं, समुद्र पार करणं, या तटाहून त्या तटाला प्रवासी नेणं, हे जसं नौकेचं काम आहे, तसे सज्जन करतात काय.
वरम जाणून आपण स्वतः साधना करतात, त्यांच्या गावाला तीर्थाला परिवाराला पावन करतात, त्यांच्या गावाला तीर्थाचा दर्जा प्राप्त होतो, त्यांचं जीवन तीर्थरूप बनतं. आणि दादा भाविकाच्या संगतीमध्ये साधना करून अनेकांच्या उद्धाराकरता ते काळजी घेतात, यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, आणि या दृष्टीने आपल्या आश्रिताचा सांभाळ करीत राहतात. त्यांच्या आश्रयाने कोणी गेला त्याला पवित्रतेची शिक्षा दीक्षा देतात. ये करो ये न करो, अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नीती आहे आणि ही शिकवण साधूच्या आश्रयामध्ये मिळते. आणि ते करतात काय दादा, स्वतः साधना करतात, भजन करतात, करोनी चिंतन, स्वतः साधना करतात. आमचे धर्मप्रचारक महाराज मंडळी जे फिरते दादा स्वतः साधना करतात आणि तुम्हाला आपल्याकडून भजन करून घेतात. म्हणा विठ्ठल 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 म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी. तुम्हाला विठ्ठल तुम्ही म्हणत नाही तो भाग वेगळा, पण ते म्हणायला लावतात. तुम्ही म्हणत विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावतात, पण म्हणलं पाहिजे बरं. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही. बस आनंद कुठं नाही दादा. भजन करा भजन करा. मी बोललो प्रारंभाला चौपाई बोललो बघा, उमा कहे मया अनुभव आपणा सत हरी भजन जगत सब सपना. हे देवी हरीचं भजनच एक सत्य आहे, हे जगत सगळं स्वप्नवत आहे. भजन करायला आणि हे सज्जन स्वतः साधना करतात, करून चिंतन अनेकाकडून करून घेतात. तोया झाला लोका नाव जगी. या सगळं नौका आहे, नाव आहे दादा, आणि नावा त्या आहे. स्वतः तरुण जातात आणि अनेकांच्या उद्धाराची काळजी वाहतात. ही महाराज मंडळी माझ्या देशाच्या ऋषीमुनी काळजी वाढली, यांचं भलं व्हावं, यांचं कल्याण व्हावं म्हणून स्वतः साधना करायची. रात्री झोपेतून उठून भजन पूजन करतात, चिंतन करतात. आजही कोणी माळा जपतं, कोणी तीर्थयात्रा करतं, कोणी असंग जीवन. बस देवाशिवाय मला कोणी नाही असं जीवन जगतात. लोकांमध्ये दिसतील दादा त्यांचं असंग जीवन. मज नाही कोणी उरला दुर्जन, माय बापा विन ब्रह्मांडात, जिकडे पाय तिकडे देव, ऐसा भाव दे काही. स्वतः साधना करून अनेकाकडून करून घेतात. तो या झाला लोका नाव जगी म्हणून चांगल्या संगतीत राहतात. परमार्थ करा. प्रापंचिक सफलता सुद्धा, संसाराला शेंट येण्याकरता सुद्धा एकदा रंग का चुकीचा चढला दादा, रावणाच्या मनावर चुकीचा रंग चढला. शेवटी पत्नी जाते, माल्यवंत सचिव जातो, भाऊ जातो, कोणच माझे तुकाराम महाराज जातात, नाही कीर्तन करायचं कोणी ऐकत. अंगद जातो, तुकाराम महाराज म्हणजे अंगद जातो. त्याला सांगितलं भाऊ अरे माझ्या मित्राची पत्नी घेऊन आला, परत करून दे ना दादा, तुझ्याशी वैर करायची आमची काही इच्छा नाही. तासो बयरू कबव नाही की जे मोरे कहे जानकी दिजी. माझ्या म्हणलं जानकी परत करून दे, तुझ्याशी वैर करण्याची आमची इच्छा नाही. तासो बयरू कबव नाही की जे, तुझ्याशी वैर आम्ही कधीच करणार नाही. साधू आहे ना, फक्त एक काम कर, माझ्या म्हणल्यावर जानकी परत करून दे. मोरे कहे जानकी दिजे, माझ्या म्हणल्यावर जानकी परत करून दे. पया बाबांनी नाही ऐकलं, सचिवाचं ऐकलं नाही, स्वतःची पत्नीचं ऐकलं नाही, स्वतःच्या भावाचं ऐकलं नाही. भावाने समज दिली, पण भावाला लात मारली बरं दादा. एकदा माणसाच्या मनावर जर चुकीचा रंग चढला, मग शेवटी सांगितलं, काल रात्री निशीच्या लखुर केरी, तेही सीता पर प्रीती घनेरी. सीता माईवर जानकी मातेवर तुझं प्रेम जडलं, तो रंग चढल्यामुळे हा बाबा कोणाचं मानायला तयार नाही आणि काही केलं नाही दादा. आउटपुट लाभ काहीच नाही झाला रे दादा. सोन्याची लंका सांगा ती कवडी, गेली नाही तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. काय ऐश्वर्य होतं रावणच, पण सगळा कचरा जमा केला होता. कचरा लई कचरा जमा करायचा नादाला लागायचं नाही. नीतीने कमवा आणि समज उमज कर, पग रखे आगे, नहीं तो बड़ी मुश्किल है, गुजराना करो गरीबी के बाद, मगरूर से धोका है. अहंकार वश होऊन जीवन जगू नका दादा. विनम्रता किती मोठे वा दादा, विनम्रता. रावण मोठा झाला पण त्याच्याकडे विनम्रता नव्हती. प्रभू रामराला कधीच राम म्हणलं नाही, तापशी म्हणायचा. तापशी भावाला सांगायला का रे मम पुर बसई तापस नाही पर प्रीती,
माझ्या गावात राहतो, माझा लंकेमध्ये राहतो, माझा खातो, त्या तापशावर प्रेम करतो. नाही रे शट जा मिल जाय कहोनत अनिती. पण आमच्या सज्जनांनी फार मोठी क्रांती केली जाते या देशामध्ये, या विश्वामध्ये. स्वतः तरुण गेले, असं अनेकांच्या तरुण जाण्याकरता उद्धाराचा मार्ग सांगितला. आणि ते कलियुगातल्या नौका आहे, नाव आहे, त्याच्या संगतीत साधना करा. तपश्चर्या तीर्थयात्रा त्याच्या संगतीत करा. भजन पूजन साधना त्याच्या संगतीत करा. बहुबरी आयशी भाविकाची जोडी, काळ नाही घडी जात वाया. आणि ते असे जे कोणी सज्जन आहे, तुकोबा म्हणतात, मी स्वतः साधना करून अनेकांच्या उद्धाराची काळजी वाहतात, त्यांच्या पायावर मी माझा माथा टेकवतो. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे से परोपकारी, तुका म्हणे से परोपकारी, तुका म्हणे से परोपकारी, तुका म्हणे से परोपकारी. जळतील राशी पातकाच्या तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्यांचं दर्शन जरी झालं तर कोणा म्हणतात असे जे परोपकारी सज्जन आहे तीर्थयात्रा करतात ते स्थापित मार्गावर त्या मार्गाने साधू संतांच्या मार्गाची स्थापना केली. त्या स्थापित मार्गावर त्यांची मान्यता समजून त्यांच्या विश्वास करून त्या मार्गाने अनुकरण करतात. त्या मार्गाचं अनुसरण करून
आपली जीवनरूपी नौका सुरक्षितपणे पैतीराला नेतात असे जे कोणी सज्जन आहे तुका म्हणे आयसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोही माझी. आजही आपापल्या गावामध्ये राहून आपल्या गावाचं बडपण मोठेपणा वाढवतं, आपल्या गावाचं वैभव वाढवतं. जन्मभूमी आपलं गाव तिची पावित्र्य राखतात. प्रसन्नता गाव प्रसन्न राहिलं पाहिजे, अस्तित्व प्रसन्न राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे याच्याकरता ज्यांचा प्रयत्न आहे असे परोपकारी तुका म्हणे आयसे परोपकारी. म्हणून आज जेव्हा सज्जन जिथून आला असेल त्या गावचं तीर्थ मासाहेबाच्या तीर्थाला भेट द्यायला आलं बरं का दादा. जो जिथून आला असेल ना ते त्या गावचं तीर्थ आहे बरं का दादा उपस्थित. जो जिथून आला असेल ते त्या गावचं तीर्थ इथं उपस्थित आहे. सर्व तीर्थांना मी वंदन करतो. तुका म्हणे आयसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. मी त्या तीर्थांना वंदन करतो. त्या सर्व सज्जन मायबाप जो जिथून आला असेल ते त्या गावचं तीर्थ इथं उपस्थित आहे. त्या सर्व तीर्थांना वंदन करतो. तुका म्हणे आयसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. बहुबरी आयसे भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. तीर्थाची अपेक्षा स्थळी वाडे धर्म जाणावे ते वर्म बहुपुण्य बहुबरी अशी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया. करुणी चिंतन करवावे आणि का तो या झाला लोका नाव जगी. तुका म्हणे ऐशी परोपकारी त्यांच्या पायावरी डोही माझी. अशा पवित्र संगतीमध्ये आपलं जीवन घालवत आपली सुरक्षित आपली जीवनरूपी नौका सुरक्षितपणे पैलतीराला नेतात. अशी जी सज्जन आहे आपण साधना करून अनेका करून घेत. आता मासाहेबांनी या वयामध्ये तीर्थयात्रा केली. अनेकांना एक चेतना एक ऊर्जा मिळते आपण हे तीर्थयात्रा करावा. या माध्यमातून हे सगळं हे काही दंभ म्हणून सांगितलं नाही दादा. हे सज्जन आपल्या सर्वांना इथं आमंत्रित केलं मासाहेबाचं कौतुक करण्याकरता एवढंच आहे. आणि हे देवरे बंधू या निमित्ताने मातेच्या दादा कौतुक करण्याकरता आपण सर्वजण आलो. सर्वांना मी बार बार वंदन करतो. भक्तिमय मातांना वंदन करतो. आणि ज्या मातेने हे चारधाम यात्रा केली बार बार तिच्या पायावर नतमस्तक होऊन या गुरुजनांना वंदन करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना बार बार वंदन करून दादा ज्यांच्या आशीर्वादाने आपण एवढं काही चांगलं पाहतो ते माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे. आपण त्यांचं चिंतन करावं. त्यांच्या उपकार ते होण्याकरता दुसऱ्याकडे व्यवस्था नाही. आपल्याकडे एवढीच व्यवस्था आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
काही बोलो बोबडे मायबाप तुम्हा पुढे सलगी लाडे कोडी मज क्षमा करा. जरा 14-15 महिन्यापासून जरा अस्वस्थ आहे. मी फक्त आता भेटायला जायचं बस. जेवढं लिहिलेलं आहे तेवढे कार्यक्रम पार करतो. भेटायला जायचं म्हणून जातो. जेवढं जमल तेवढी सेवा करतो आणि माझी सुट्टी करून घेतो. तर पुन्हा शेकेला माझा भगवान हे सगळं काही करून घेतो. मी बार सर्वांना वंदन. पण माझ्याकडून आईच्या हृदयाने मला क्षमा करा. काय असावधानामधून काय चुकलं असेल आईच्या हृदयाने मला क्षमा व्हावी. थोड्या प्रमाणात काय बरोबर असेल ज्ञानमार्गाचा संदेश निरोप आपल्यापर्यंत पोहोचवला. मासाहेबाच्या ह्या चारधाम तीर्थयात्रेच्या ह्या गंगा जलपूजनाच्या माध्यमातून ही झालेली सेवा भगवत चरणी बाबा काशी विश्वनाथाच्या चरणी समर्पण करतो. आणि बार सर्वांना वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम तुकाराम